तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल पाल्यांच्या विद्यार्थ्यांसाठी जी शिष्यवृत्तीची परीक्षा घेतली जाते त्याच्यामध्ये एकाच केंद्रावर अधिक विद्यार्थी सिलेक्ट झालेले ते शिष्यवृत्ती पात्र झालेले आहेत। त्याच्यामध्ये मास कॉपीचा प्रकार आहे असं उघड झालेलं आम्ही 24 तास तशी बातमी पण दाखवली होती, तुमच्याकडे तशी तक्रार पण आली। काय विषय आहे आणि काय कारवाई करणार आहे? सदर प्रकरणीमध्ये मला हल्ली राष्ट्रीय प्राथमिक शिक्षण महासंघ यांच्यामार्फत ही या विषयांवर तक्रार प्राप्त झाली। तुमची बातमी जी आहे ती मी पाहिले आणि ह्याच्यामध्ये तक्रार अशी आहे की राष्ट्रीय जे आर्थिक दुर्बल घटक म्हणजे जे मुलं आहे त्यांची शिष्यवृत्ती ही योजनातून राज्यातला एकंदरीत 190 किंवा 189 असं काही म्हणजे एकूण विद्यार्थी आमची जे त्यांची निवड झालेली आहे त्यापैकी जवळपास 110 एवढं विद्यार्थी एकच केंद्र जे लोहारामध्ये ते केंद्र आहे त्याच्यातून त्यांची निवड झालेली आहे। आणि आमचे राष्ट्रीय प्राथमिक शिक्षण महासंघ आणि जे चॅनल्स सगळ्यांमध्ये हे जे आहे ते बातमी फिरतोय आणि हे प्रथम दिवशी अत्यंत गंभीर बाब आहे आणि सदर जे गंभीर बाब आहे याची आम्ही दखली जिल्हा परिषदेने घेतलेला आहे आणि सद्यस्थितीत मी शिक्षण अधिकारी प्राथमिक यांची अध्यक्षतेखाली एक 5 मेंबर्स कमिटी आम्ही बनवतो आणि ते कमिटी जी आहे सदर विषयामध्ये ते सखोल चौकशी करेल आणि त्याची अहवाल 1 आठवड्यामध्ये आमच्याकडे सादर करेल आणि अहवालानुसार जे काही दोषी आढळल्यास त्याच्यावर योग्य ते कारवाई कायदेशीर कारवाई लगेच करता येईल याची आम्ही तुम्हाला हमी देतो। मला फोन केला होता ना व्हिडिओला बोलले सगळे कागदपत्र जे काही आहे ते तपासून घ्या आणि जे लिहिले इकडे तेच बोलले त्यांना। ओके तर त्यांच्याशी भेटून घ्या है ना आणि भेटून सांगा ते सांगितलं मला याचं खात्री करतो म्हणजे आमचं कोर्टात असताना त्यांनी नाही ठीक आहे स्टे नसेल तर तुम्ही त्यांना रिक्वेस्ट करा तसं व्हिडिओला की आमची उद्या हिअरिंग आहे ठीक आहे ना तसं रिक्वेस्ट करा पण कागदपत्र ते पाहतील सगळे कागदपत्र आम्ही सांगितलं त्यांना की कायदेशीर जे आहे ते कायद्यात बसतं तेवढंच करायचं ठीक आहे। ओके भेटा आहे तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल पाल्यांच्या विद्यार्थ्यांसाठी जी शिष्यवृत्तीची परीक्षा घेतली जाते त्याच्यामध्ये एकाच केंद्रावर अधिक विद्यार्थी सिलेक्ट झालेले ते शिष्यवृत्ती पात्र झालेले आहेत। त्याच्यामध्ये मास कॉपीचा प्रकार आहे असं उघड झालेलं आम्ही 24 तास तशी बातमी पण दाखवली होती, तुमच्याकडे तशी तक्रार पण आली। काय विषय आहे आणि काय कारवाई करणार आहे? सदर प्रकरणीमध्ये मला हल्ली राष्ट्रीय प्राथमिक शिक्षण महासंघ यांच्यामार्फत ही या विषयांवर तक्रार प्राप्त झाली। तुमची बातमी जी आहे ती मी पाहिले आणि ह्याच्यामध्ये तक्रार अशी आहे की राष्ट्रीय जे आर्थिक दुर्बल घटक म्हणजे जे मुलं आहे त्यांची शिष्यवृत्ती ही योजनातून राज्यातला एकंदरीत 190 किंवा 189 असं काही म्हणजे एकूण विद्यार्थी आमची जे त्यांची निवड झालेली आहे त्यापैकी जवळपास 110 एवढं विद्यार्थी एकच केंद्र जे लोहारामध्ये ते केंद्र आहे त्याच्यातून त्यांची निवड झालेली आहे आणि आमचे राष्ट्रीय प्राथमिक शिक्षण महासंघ आणि जे चॅनल्स सगळ्यांमध्ये हे जे आहे ते बातमी फिरतोय आणि हे प्रथम दिवशी अत्यंत गंभीर बाब आहे आणि सदर जे गंभीर बाब आहे याची आम्ही दखली जिल्हा परिषदेने घेतलेला आहे आणि सद्यस्थितीत मी शिक्षण अधिकारी प्राथमिक यांची अध्यक्षतेखाली एक 5 मेंबर्स कमिटी आम्ही बनवतो आणि ते कमिटी जी आहे सदर विषयामध्ये ते सखोल चौकशी करेल आणि त्याची अहवाल 1 आठवड्यामध्ये आमच्याकडे सादर करेल आणि अहवालानुसार जे काही दोषी आढळल्यास त्याच्यावर योग्य ते कारवाई कायदेशीर कारवाई लगेच करता येईल याची आम्ही तुम्हाला हमी देतो।